चाणक्य 3 उदाहरणं देतात. राजामध्ये सामर्थ्य नसेल तर प्रजा त्याला सोडून जाते. दरिद्री पुरुषाला वेश्या सोडून जाते. आणि ज्या झाडाला फळं लागत नाहीत त्या झाडावर पक्षी बसत नाहीत. या तिन्ही उदाहरणांमधून आपल्याला एक गोष्ट समजते की जिथे जिथे गरज पूर्ण होत नाही त्या त्या गोष्टीला लोकांनी सोडून दिलेलं आहे. जर आपल्यालाही लोक सोडून जात असतील तर एक गोष्ट लक्षात ठेवा की त्यांची गरज तुमच्यापासून पूर्ण होत नाहीये. लोक एकमेकांकडे आकर्षित का होतात? कारण प्रत्येकाकडे काहीतरी कमी आहे आणि त्याची ही अपेक्षा असते की माझी कमी तू भरून काढ, तुझी कमी मी भरून काढतो. साधी सोपी देवाणघेवाण आहे. या पृथ्वीवर कोणीही परिपूर्ण नाही आहे. म्हणूनच तर दोन लोकांमध्ये देवाणघेवाण होत असते. जे तुझ्याकडे आहे ते मला दे ज्याने मी पूर्ण होईल, जे माझ्याकडे आहे ते मी तुला देतो. आणि या व्यवहारामध्ये कुठेतरी जर काही कमतरता आली तर तो व्यवहार पूर्ण होत नाही. अगदी तुम्ही प्रेमाच्या बाबतीत किंवा कोणत्याही देवाणघेवाणीमध्ये तुम्ही ही गोष्ट रिलेट करू शकता. कुठलंही नातं हे देवाणघेवाणीवर टिकलेलं असतं. तुम्ही जर त्याची गरज पूर्ण करत असाल आणि त्याची गरजही तुमच्यामुळे पूर्ण होत असेल तर आणि तरच ते नातं टिकतं. असंच छोट्या छोट्या गोष्टीतून जगणं समजून घेऊयात. लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. या सगळ्या गोष्टीसाठी खूप मेहनत लागते हो.